अमोल मला गडबड आहे, मला कामाला जायचंय बाबा. हा तू का गडबड करतोस हे माहिती आहे मला. का मी तुला चिडवे म्हणून. ए तू जा, मा वाट बघत असेल, मी निघतो. अरे बाबा मला तुला एक सरप्राईज द्यायचंय. सरप्राईज? बोला काय सरप्राईज? बाबा तू घाबरू नको रे, मी तुला चित्र देणार आहे. चित्र? हा आमच्या अमोलच्या दुसऱ्या बर्थडेचं चित्र, बरोबर ना? एकदम बरोबर बाबा. पण बाबा पण आपण काय केलं असतो? काय केलं असतं? अमोलला दुसऱ्या बर्थडेला सायकल घेतली असती आणि त्या चिटुकल्या पिटुकल्या सायकलवर अमोलला घरभर फिरवलं असतं. आणि 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 हा अमोल बोलायला लागला असता ना यम 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 असा, मग अमोल आधी मा म्हणला असता का बाबा म्हणला असता, अशी अप्पूमामध्ये माझ्यामध्ये फायटिंग झाली असती, डिशुम 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 डिशुम, आणि मग अमोलला घेतलं असतं आणि लांब फिरायला गेलो असतो. एकदम करेक्ट बोलतोस बाबा. अरे काय झालं? बाबा तुझे बोलला तेच मी चित्रामध्ये काढले. बोललं ते चित्र दाखव बरं मला, कुठे? ओ, 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 ओ. अर्जुनराव पोरग तुमच्या पुढचं निघाले. हो 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 बघू. हे बघ बाबा आपण बोट मध्ये गेलो. बघ बाबा आपण बोटिंगला गेलो होतो. आपण दुसऱ्या वर्षी ठिकाणी खूप मजा केली असती ना? हो 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 बाळा, खूप मजा केली असती. बाबा मी तुला आणि मला वेगळं कधीच होऊ दिलं नसतं. बाळा तू काढलेली दोन्ही चित्र मला लय आवडली. मी आहे ना याचा फोटोच काढतो लगेच. मस्त. बर चला बाळा, मी निघू का? मला कामाला जायचंय. अजून एक, तू आज मला फुले द्यायला मला खूप आवडलं. काय चाललंय? हॅपी फुलं तुझ्यासाठी आहेत. अरे बाबा तू रोज अशीच फुले देत जा मला. अमोल मी आता निघतो, मला उशीर होतोय ना. मी जर आता लवकर गेलो तर संध्याकाळी लवकर येईल, नाही तर उशीर झाला तर मग आपण मजा कशी करणार? हा खाली उतर. हो 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 हो. बाबा लवकर चल. हा पळा पळा पळा. रुपाली ते का आलोय पण इथे? थांब ग जरा. रुपाली ती सांगा ना कशासाठी आलोय पण इथे? अगं तुला थांब म्हणलेलं कळत नाही का? आर्याला बोलवले मी इकडं. काय? जाऊ बाई. आर्या किती वेळ लावलास तू यायला? अहो घरी आई नाहीये ना, त्यामुळे घरातली सगळी कामं उरकून आली बघा. बरं ठीक आहे, मला सांग तू काल रात्री अपर्णाच्या ऑफिसमध्ये गेली होतीस ना? काय झालं तिकडं? अप्पी कलेक्टरच्या पदाला आहे ना अगदी योग्य न्याय देते बरं का. लोकांना समजून घेणारी अप्पीसारखी दुसरी व्यक्ती मी बघितलीच नाही. अगं आर्या बोल ना, काय झालं? नाही काही नाही झालं, तिथे कामच चालू होतं. अप्पीने गडावर अडकलेल्या मुलांना सुखरूप घरी पोहोचवलं. हो का? अहो वंस आहेतच कामातुसार, असं धडाडीनं कामं करतात त्या. ना बाकीचे काही कमी आहेत का? म्हणून तू आता तिचं गुणगान गायला लागलीस? ताई मी आपलं असंच म्हणत होती. नाही मोना, तू बरोबर बोलतेस. खरंच तिने कामाच्या पद्धतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतलीत बघ. हो आर्या, पण त्या कामामुळे अपर्णा आणि भाऊजी एकत्र नाही आले पाहिजेत. ते कसं होणार? त्यासाठी आपल्याला तिच्या कामाची पद्धत बिघडवावी लागेल. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला जाऊबाई? हे बघ आर्या, अगं कामामुळे अपर्णा आणि भाऊजी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही करून आपल्याला तिच्या कामाची पद्धत ही बिघडवावी लागलच. हो हे खरंय. आर्या, असं जर झालं नाही ना तर पुन्हा अपर्णा जोमाने कामाला लागल आणि भाऊजी तिचं कौतुक करत करत कधी जवळ येतील ना ते कळणार पण नाही आपल्याला. तुम्ही कशाला काळजी करताय? मी असताना असं काहीच होऊ देणार नाही. आजच यावर काहीतरी उपाय काढते मी. निघते मी. एक चित्र बघून
आयुष्यातल्या सगळ्या अडचणी आपण विसरून जाऊ शकतो हे आज कळलंय मला. नियती अरे रोज नवीन नवीन साक्षात्कार घडवतेस हो तू. साक्षात्कार भारी आहे, भारी आहे. अजब आहे. साहेब अहो काय म्हणताय? हा? काय नाही, काय म्हणतो चिंचुके? अहो काय नाही, म्हणजे आज लय खुश दिसताय, स्वतःशीच बडबड करत हसताय. साहेब आजकाल आहे ना तुम्ही गोष्टी माझ्यापासून लपवायला लागलाय बरं का. काहीतरी काय बोलतोय चिंचुके? लपवतोय कशाला? अहो मग घ्या की तुमच्या खुशीत सामील करून. अहो घ्या घ्या हो घ्या. हो 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 बर बर बर. हे बघ, अमोलने ही चित्र काढलेत, म्हणजे त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या वाढदिवसाची. म्हणजे आम्ही सगळेजण जर एकत्र असतो तर त्याचे दोन्ही वाढदिवस कसे साजरे झाले असते ते इमॅजिन करून चित्र काढलेत. बर यामुळं आमचा माणूस खुश आहे तर. हा. चिंचुके, माणसाला वाटतं जगातल्या सगळ्या अडचणी सगळी दुःख त्याच्याच वाटेला आले, पण एक साधी गोष्ट आहे ना, सगळी दुःख पुसून टाकते रे. 100% बरोबर आहे साहेब. अरे चित्र बघून आहे ना मला खरंच असं वाटतंय की आप्पी, मी आणि अमोल 2 वर्षापासून एकत्रच राहतोय म्हणून. अहो म्हणजे अरे म्हणजे डोळ्यासमोर सगळं उभंच राहिलं ना चित्र. म्हणजे पहिला वाढदिवस कसा साजरा केला, अख्ख्या गावाला बोलवलं होतं, जेवण घातलं, आणि दुसऱ्या वाढदिवसाला आम्ही फिरायला घेऊन गेलोय अमोलला. आप्पी, मी आणि अमोल बाहेर गेलोय फिरायला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्ता आत्ता झाल्यासारख्या वाटतात ना. हा, मला तसंच वाटतंय खरं. म्हणजे बघ ना, ती चित्र बघून असं वाटतंय की अमोलला आम्ही हे दाखवतोय, धबधबा दाखवतोय, जंगल दाखवतोय, प्राणी दाखवतोय. मला सगळंच खरं वाटतंय. अरे मला लयच भारी वाटतंय. साहेब 7 वर्ष एकटं होता हे विसरू नका बरं का. हा, त्या गोष्टी काय बदलता येणार का चिंचुके? पण एक सांगू का, आप्पी आणि अमोल सोबत आहे ना मी लय खुश राहिलो असतो रे. तुम्हाला लई दिवसानं असं खुश बघू नये का नाही? लय म्हणजे लय भारी वाटतंय. आणि हो आर्या मॅडमला ही सांगू नका, नाही त्यांना वाईट वाटायचं म्हणून म्हणते. नाही नाही नाही, तेवढं कळतंय मला. बरं ऐक चिंचुके, हा. आप्पीने एक निर्णय घेतलाय काहीतरी, म्हणजे आपत्कालीन योजनेसाठी काहीतरी एक निर्णय घेतलाय. तर त्यासाठी कलेक्टर ऑफिसला बोलवलंय, मी जाऊन येतो जरा. पण इतके अर्जंट? हा, गायतोंड्यांचा फोन आला होता, अर्जंट निघा म्हणून. तू एक काम कर, ती दायरी खंडणी केसची फाईल रेडी करून ठेव, आपल्याला वर दाखवायला लागणार आहे. अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं रेडी करून ठेवतो. सर आत येऊ का? आर्या, सर तुम्ही कुठे चाललायत का? अगं मी कलेक्टर ऑफिसला चाललो होतो, जरा एक काम होतं. सर एक विचारू का? म्हणजे मी पण कलेक्टर ऑफिसला आली तर चालेल का? काल अपर्णा मॅडमनी जी काही कामगिरी केली त्या बाबतीत मलाही त्यांना शुभेच्छा द्यायची. हा चालेल की. अहो ते एकटे चालले, त्यांना सोबत होईल का हो साहेब? चिंचुके, काय झालं सर? मी नको येऊ का? नाही असं नाही, जाऊ आपण. चल. बरं निघूयात आपण. देवा लवकरात लवकर साहेबांनी आहे ना आर्या मॅडमला निवडू दे, नाहीतर लय अवघड होईल. मला माझ्या साहेबांना आहे ना त्या अवस्थेत परत बघावणार नाही. मी आज तुम्हाला इथे बोलवलंय ते तुम्ही काल केलेल्या कामगिरीसाठी. तुमचं कौतुक करण्यासाठी मॅडमनी आज बोलवलंय तुम्हाला. नाही पण खरंच काल तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्यांचा जीव वाचवलात, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, खरंच खूप कौतुकास्पद आहे. अहो हे तर आमचं कामच आहे. आपलं काम चोख करणारी माणसं फार कमी आहेत, त्यातले तुम्ही एक आहात. मला खरंच कौतुक वाटतं. तुम्ही त्या फील्डवर काम करता म्हणून माझं काम सोपं होतं. मॅडम तुम्ही आमचे कौतुक करत आहात ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आपल्या शहराची सुरक्षा ठेवणं हे आपलं काम आहे, आणि आपल्या शहराची सुरक्षा कशी ठेवता येईल याची काळजी आपणच घेतली पाहिजे. हो मॅडम. असंच काम करत राहा. तुमच्या कामामुळेच लोकांचा आपल्या सरकारी यंत्रणेवर विश्वास वाढणार. मॅडम तुमचा मोठेपणा आहे की हे श्रेय तुम्ही आम्हाला देत आहात. अहो अजिबातच नाही. काल मी इथून फक्त फोन करत होते, तुम्ही तर तिथे जाऊन लोकांचा जीव वाचवलात ना. मॅडम तुम्ही आमचं इथं बोलवून जे कौतुक केलं ना त्याबद्दल खरंच आम्ही तुमचे आभारी आहोत. हे बघा, कालच्या सगळ्या कामाचं श्रेय फक्त तुमचं आहे. खरंच धन्यवाद. मॅडम आम्ही तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की काम कोणतेही असो आणि कोठेही असो, पण लोकांची फक्त एका फोनवरती मदत करू. खरंच धन्यवाद. या तू. तुम्ही आम्हाला सांगू शकाल काल नेमकं काय झालं ते? हो
काल आम्ही गडावर फिरायला गेलो असताना रात्री आम्हाला यायला खूपच उशीर झाला. गायतोंडे हां कसला आवाज येतोय? मी बघतो मॅडम. बघा बरं. आणि खाली उतरत असताना आम्हाला समजलं की अंधारात आणि धुक्यात खाली उतरणं शक्य नाही. त्याचबरोबर थंडीने आणि भुकेने आमची अवस्था खूप खराब झाली होती. मात्र कलेक्टर अपर्णा मॅडमने आम्हाला धीर दिला आणि त्या संकटातून वाचवलं. अच्छा, म्हणजे तुम्ही ह्या सगळ्याचं श्रेय कलेक्टर मॅडमांना देताय? अर्थातच आम्ही सगळे सुखरूप आहोत हे कळल्यानंतरच त्यांनी फोन ठेवला आणि तशी व्यवस्थाही केली होती. ह्या प्रसंगाबद्दल तुम्ही आणखी काय सांगू शकाल? असंच न उतरता राहिलो ना तर भुकन थंडीनं जीव जाईल आमचा, असंच वाटलं होतं. म्हणून आम्ही असं ठरवलं की आज रात्रीच उतरायचं. पण आपल्या मॅडमनं संयम बाळगून आम्हाला यातनं वाचवलं. आपण एकदा या प्रसंगातून गेलेल्या मुलांच्या आई वडिलांशी बोलूयात. काय सांगू शकाल तुम्ही कालच्या प्रसंगाबद्दल? जेव्हा रात्री माझ्या मुलीचा फोन आला ना तेव्हा मी फार घाबरले होते हो. आणि मी स्टेशनला आहे ना कॉन्टॅक्ट केला तेव्हा मला कळलं की खुद्द कलेक्टर बाई याच्यामध्ये लक्ष घालतात. मग बाई मी निर्धास्त झाले हो. आणि मुख्य म्हणजे आमची मुलं घरी सुखरूप आली याच्यापेक्षा काय अपेक्षा आहे आमची. कलेक्टर बाई अगदी देवासारख्या धावून आल्या हो. काय हे एवढी लोक? ही अप्पी खरंच डोईजड व्हायला लागले. हीच लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. हो ठीक आहे, मला अपडेट द्या फक्त. थँक्यू. मॅडम हां अभिनंदन, आजचा दिवस तुमचा आहे. हो का असू नये. काल तुम्ही 5 मुलांचे जीव वाचवलेत आणि त्याबद्दल तुमचं बाहेर खूप कौतुक चाललं. बापरे. हो. पण एक मिनिट, हे सगळं काय मी एकटीने नाही केलंय. अहो तुम्ही होतात, कर्मचारी होते, सगळी व्यवस्था लागली होती की कामाला. हो ते बरोबर आहे. पण मॅडम तुम्ही इतके फास्ट. मॅडम या ना. मॅडम कालच्या कामगिरीबद्दल तुमचं खूप अभिनंदन. थँक्यू. हो मॅडम, माझ्याकडून सुद्धा. थँक्यू सो मच. पण आपलं काम अजून पूर्ण झालं नाहीये बरं. आता कसलं काम मॅडम? इन्स्पेक्टर अर्जुन कदम आणि गायतोंडे नाही, म्हणजे काल त्या मुलाचा फोन लागला म्हणून ठीक आहे आपण त्याचा जीव वाचवू शकलो. पण प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कामात असं यश येईलच असं नाही. नक्की काय म्हणायचं मॅडम तुम्हाला? हे बघा, कालच्या सगळ्या गोष्टी जुळत गेल्या म्हणून, नाहीतर मग. मॅडम पण काल मुलांची चूक होती. म्हणजे एवढ्या उशिरा गड उतरणे आणि ते सुद्धा माहीत नसलेल्या वाटेने, यात मुलांची चूक आहे ना. हो गायतोंडे, पण प्रसंग घडून गेल्यानंतर काय बरोबर काय चूक हे लोक नाही बघत आहो. काल जर त्या मुलांच्या जीवाला काही झालं असतं ना तर 100% प्रशासनावर प्रश्न उठवला गेला असता की नाही. हो बरोबर आहे, पण दिवस पावसाळ्याचे आहेत मॅडम. हा, आणि अशा दिवसांमध्ये लोकांना फिरायला जायची इच्छा होते. हो, आपण लोकांना नाही अडवू शकत आणि कुणाला अडवणार. पण आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. गायतोंडे, आता पावसाचं प्रमाण जरा जास्त वाढणार, त्यानंतर गड किल्ले चढणं उतरणं खूपच अवघड होईल. आणि त्यामुळेच मला एक महत्त्वाचा निर्णय सांगायचा आहे, त्यासाठी तुम्हाला बोलवलंय. कोणता निर्णय मॅडम? सांगते. इथून पुढे पावसाचं प्रमाण जरा जास्त राहणार. हां, म्हणजे वेधशाळेने तरी तसा अंदाज वर्तवला. हो, आणि त्यामुळे गड किल्ले चढणं उतरणं हे खूपच अवघड होणार आहे. मला असं वाटतं की काही गड किल्ले ज्यांना चढायला उतरायला 1 दिवसापेक्षा जास्त वेळ लागतो, असे गड किल्ले ना आपण सध्या बंद ठेवूया. म्हणजे लोक जिथे ट्रेकिंगला जात आहेत त्यांना जाण्यास जरा बंदी घालूया. पण मॅडम लोक हे ऐकतील? गायतोंडे, आपण लोकांच्या जीवाचाच विचार करतोय ना, म्हणून तर नियम लावलेत ना हे. आणि हो, या नियमाचं काटेकोर पद्धतीने पालन होईल याची काळजी तुम्ही घ्या. येस मॅडम. कुणालाही जीव गमवावा लागू नये एवढाच हेतू आहे यामध्ये. मॅडम तुमचा हेतू खूप चांगला आहे, पण लोकांना हा निर्णय रुचेल का? कारण कसं आहे, पावसाळा आणि ट्रेकिंग हे समीकरण जर आपण बिघडवलं ना तर लोकांचा रोष ओढवू शकतो आपण. हो, पण लोकांना पटत जरी नसलं तरी आपण योग्य तो निर्णय घेतला पाहिजे ना. हा, आणि काही दिवसांचाच प्रश्न आहे ना. थोड्या दिवसांनंतर पाऊस कमी होईल, मग ट्रेकिंग करता येईलच की. मला असं वाटतं की आत्ताची सिच्युएशन बघता मॅडमचा निर्णय योग्य. गुड. आता फक्त आपल्याला या नियमाचं काटेकोर पद्धतीने पालन करायचं बस. ओके मॅडम. इतकं कौतुक चांगलं नाही आहे अप्पे. आता वेळ आली आहे तुला जमीन दाखवायची. आता बघच मी या बाहेरच्या कौतुक करणाऱ्या लोकांना कसं तुझ्या विरोधात उभं करते ते. या सगळ्यांनी या, माझ्या बातमीची वेळ झाली. या. अरे अमोल, हो की, पण तुझ्या मोमाला सापडेल का चॅनेल आज? हो मामा, मला
नंबर माहीतच नसणार कारण ती नुसती गाणी बघते ना. कराय तुम्ही मला मुद्दाम चॅनलचा नंबर सांगत नाही आहात ना? नाही नाही, मामाला नंबर अजिबात माहित नाही. हा बिलकुल नाही. अमोल, अरे बातम्या लागल्या का अजून? काय आहे? अगं बातम्या लाव म्हटले ना, बातम्या लावायच्या. अहो बापू, मला चॅनल माहित नाही आणि छोटे सरकारांनी मलाच लावायला सांगितलंय. अगं मोना, कधीतरी माहिती मिळावी म्हणून टीव्ही कडे बघत जा की. अहो तुम्ही खाली उतरत असताना आम्हाला लागली. समजलं की अंधारात दीदीची धुक्यात बातमी खाली लागली. उतरणं शक्य नाही. त्याचबरोबर थंडीने आणि भुकेने आमची अवस्था खूप खराब झाली होती. मात्र कलेक्टर अपर्णा मॅडमने आम्हाला धीर दिला. अरे हो अमोल, तू किती गोंधळ घालतोयस? तुझी बातमी लागलीये. कळल्यानंतरच त्यांनी फोन बाळा, मग आणि बघूया तशी की आपण व्यवस्थाही केली. रडतोयस कशाला? बद्दल तुम्ही आणखी काय सांगू शकाल? असंच न उतरता राहिलो ना तर भुकन थंडीनं जीव जाईल आमचा, असंच वाटलं होतं आम्हाला. म्हणून आम्ही असं ठरवलं की आज रात्रीच उतरायचं. पण आपल्या मॅडमनं संयम बाळगून आम्हाला यातनं वाचवलं. आपण एकदा या प्रसंगातून गेलेल्या मुलांच्या आई वडिलांशी बोलूयात. कॉन्टॅक्ट केला तेव्हा मला कळलं की खुद्द कलेक्टर बाई याच्यामध्ये लक्ष घालतात. मग बाई मी निर्धास्त झाले हो. आणि मुख्य म्हणजे आमची मुलं घरी सुखरूप आली याच्यापेक्षा काय अपेक्षा आहे आमची? वाह अप्पे, अगं म्हणूनच मला पहिल्यापासून वाटतं की तुझा जन्म ना या समाजात चांगला बदल घडावा म्हणूनच झालाय. मग नुसता बदल नाही विना काका, अपर्णा नेहमीच सकारात्मक आणि लोकांच्या फायद्याचा बदल घडवत आली. आणि विनायकराव, माझ्या आप्यानं कामात नेहमी स्वतःला सिद्ध केलंय बरं का. बापू, अहो घरात स्वयंपाक करणाऱ्या आणि घरकाम करणाऱ्या बायका सुद्धा दररोज स्वतःला सिद्ध करत असतात बरं का. हो, हे तर अगदी बरोबर आहे. बापू, हे बघा, मला त्यावेळेला जे जे बरोबर वाटतं ना तेच मी करते. अहो पण सातत्याने तितक्याच गंभीरपणे स्वतःचं घर सांभाळणे खूप मोठं काम आहे खरंच. तू तर इतके दिवस दोन्ही करत होतीस. मामा घरातलं काम एकदम फास्ट आणि पटपट करते, हे माहितीये तुला? अरे करणारच तर. आणि अमोल, तुझ्या माच्या कामाचा उरक माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला माहित असणार? म्हणजे बाळा, तुझ्या माला घरात काम करताना आजोबा आधीपासून बघत आलेत. हो, कारण आजगावला सगळे एकत्र होते ना. हा बाळा, पण आपण इथं पण सगळेजण एकत्र राहून माझ्या कामाचा आनंद साजरा करतोयच की. बाबा, पण आपण मानी केलेल्या कामाचं सेलिब्रेशन करायला पाहिजे ना. अमोल, अरे आता काय आहे नवीन? अगं तिथे तू 5 लोकांचा जीव वाचवलाय, ती काही साधी गोष्ट आहे वय? हा दाजी, बरोबर बोलतोय अमोल. अहो पण आता रात्रीच्या वेळी आपण काय करणार? तेच तर, काही वेळ का असते का नाही सेलिब्रेशन करायला? आता वेळ का काय नाही, फक्त आणि फक्त सेलिब्रेशन 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 सेलिब्रेशन. काय चाललंय? मी काय म्हणते ते एकदा ऐकून तर घ्या. भांजे, पण आता आपण करायचं काय? बाबा, तू कर ना विचार. हो हो हो. बाबा, आपण काहीतरी गोड खाऊन सेलिब्रेट करूया. अरे वा. दाजीबा, ही चांगली आयडिया. काय चाललंय हे? आता कोण बनवणार गोड? आमचा स्वयंपाक करून झालाय सगळा. हो, आणि तुम्ही आता गोड बनवत बसाल तर उशीर होईल मग. सर, अहो दीदी कायम आमच्यासाठी गोड बनवते, पण आज आम्ही बनवतो की काय भांजे? यस मामा, मला येत नाही पण मी मदत करेन. 1 मिनिट. तुम्ही दोघ जण गोड बनवणार, झालं, मिळालं आपल्याला गोड. पण आज काही झालं ना तरी आमच्या सिंबाची इच्छा पूर्ण होणारच. अरे अर्जुन, आप्पे घरात बनवायची गरज नाही, मी बाहेर जाऊन घेऊन येतो की. काय बाबा, खरं ना? हा, हे काय निघालोच मी. बघ ना, म्हणून म्हणतो इट्स वेस्ट, माझा बाबा सगळ्यात बेस्ट. हो. अर्जुन दादा, पण तुम्ही एवढ्या रात्री आता बाहेर जाणार? हो अर्जुन, खरंच अरे खूप रात्र झाली आहे ना, आता नको. आप्पे, तिकडे कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना तू कलेक्टर ऑफिसला बोलवलंस, त्यांचं कौतुक केलंस.
मग तुझ्या कामाचं कौतुक घरात नको व्हायला. हा खरं आहे अर्जा. जा लवकर जाऊन घेऊन या. आलोच. विनायकराव, देव करून आपल्या घराला रोज असा आनंद साजरा करायला मिळो. अहो बापू, यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला? सगळ्यांचं ठीक आहे, पण मी तोंड तेव्हाच गोड करेन जेव्हा अपर्णा आणि भाऊजी कायमचे वेगळे होतील.